नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलवर. आज जसं आपण बघणार होतो की एक्झाम कशी द्यायला पाहिजे जीडीसीएची, किंवा त्याच्या काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, काही मिस नाही करायला पाहिजे का, किंवा त्याचं स्वरूप कसं असतं एक्झामचं, हे पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा. तुम्हाला नाही समजलं एकदा आम्हाला कॉल करा, मी ते स्क्रीनवरती आमचे नंबरही देईल, पण पूर्ण व्हिडिओ बघा. पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे की एक्झाम जी असते पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात असते, लेखी परीक्षा असते. 3 तास पेपर असतो. 3 तासामध्ये तुम्हाला 100 मार्क्सचा पेपर असतो. आणि या 100 मार्कच्या पेपरमध्ये त्याचं स्वरूप कशा प्रकारे असतं हे पाहूया. पहिल्यांदा 6 पेपर असतात. याच्या सगळ्यात मोठं जे चॅलेंज आहे या परीक्षेचं, हे सगळ्यात मोठं चॅलेंज असं आहे की एका दिवसामध्ये 2 पेपर होतात. आणि दुसरी अशी गोष्ट की 3 दिवसामध्ये सगळे पेपर संपवून टाकतात. आणि हे पहिलं चॅलेंज आहे. आणि दुसरं चॅलेंज असं आहे की डिस्क्रिप्टिव्ह असते, पूर्ण लिहावं लागतं तुम्हाला. याच्यामध्ये ज्यावेळेस आपण लिहितो, व्यवस्थित सगळ्या गोष्टी करतो, काही वेळात काय होतं की ज्यांचं कधी लिहिण्याचा काही जास्त संबंध नाही आलेला, किंवा आता मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की आपण कम्प्युटरवरती जास्त काम करतो, लॅपटॉपवरती जास्त काम करतो, लिहिण्याची सवय गेलेली असते. त्याचा सराव खूप महत्वाचा आहे. तुम्ही सराव थोडा थोडा करत राहणं गरजेचं आहे. तर बघूया आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा प्रकारे असतं. आता माझ्याकडे या प्रश्नपत्रिका आहेत गेल्या वर्षीच्या 2025च्या. या तुम्हाला मी इथे दाखवेलही. इकडे पुढे मी तुम्हाला त्याचा फोटो दाखवेल. या परीक्षेमध्ये सर्वच्या सर्व 6 पेपरमध्ये पहिला प्रश्न सॉल्व्ह करणं कंपल्सरी आहे. तुम्ही त्यातला पहिला प्रश्न जो आहे तो सोडून नाही देतात. काही वेळेत काय होतं की विद्यार्थी काय करतात की पहिला प्रश्न बघतात, खूप जास्त मार्काचा, आपण नंतर सॉल्व्ह करूया, असं करायचं नाही. पहिला प्रश्न जो आहे तो पहिल्यांदा सॉल्व्ह करायचा, काही असलं तरी. त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप खूप सिंपल आणि साधं असतं. 2 तुम्हाला भाषेमध्ये प्रश्नपत्रिका मिळते, मराठी आणि इंग्रजी. त्याच्यामध्ये तुमचं जे कम्फर्ट लँग्वेज आहे ते तुम्हाला निवडावं लागतं. पण ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही पहिला पेपर लिहिलाय त्याच लँग्वेजमध्ये सर्व पेपर्स तुम्हाला लिहावी लागते. त्यानंतर आपण असं सजेस्ट करतो की आता जसं इंग्लिश ही बिझनेस लँग्वेज आहे, सो त्याच्यामुळे आपण हे नाही म्हणत की तुम्ही मराठीमध्ये लिहू नका किंवा इंग्रजीमध्ये लिहू नका. जे सोपं आहे त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. पण आम्ही सजेस्ट करताना असं सजेस्ट करतो की तुम्ही इंग्लिशमध्ये लिहा, कारण इंग्लिश ही बिझनेस लँग्वेज असल्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये बरेचसे आकडेमोड वगैरे करायचे असेल तर ते तुम्हाला करता येते. आता मराठीमध्ये कसं अकाउंट्स, ऑडिट किंवा जमा खर्च, लेखापरीक्षण, हे जे आहे हे मराठीमध्ये असतं. तर मराठीमध्ये बऱ्याचशा लोकांना याची टर्म्स किंवा याची व्याख्या माहीत नसते, किंवा याला ऑडिटच म्हणतात या शब्दाला, हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नसतं. जसं हुंडी काढा, तर हा एक काही स्पेसिफिक शब्द आहेत, हे मराठीमध्ये जर तुम्हाला सांगितलं तर समजत नाही बऱ्याचशा वेळेस. तर ते इंग्रजीमध्ये लिहिलं तर बिझनेस लँग्वेज आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पुढे तुम्हाला ज्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या बँकेमध्ये तुम्हाला जॉब करायचा आहे, त्या बँकेमध्ये जॉब करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं. याच्यामध्ये जे स्वरूप मी आता सांगत, आपण जसं स्वरूप बघत होतो प्रश्नपत्रिकेचं, प्रश्नपत्रिका 100 मार्क्सची असते. जसं मी सांगितलं, 3 तास वेळ असतो तुम्हाला. सकाळी 10 ते 1 या दरम्यान पहिला पेपर होतो, आणि 2 ते 5 या दरम्यान दुसरा पेपर. म्हणजे मॉर्निंग मध्ये एक आणि आफ्टरनून मध्ये एक, असे दिवसात 2 पेपर होतात. या सगळ्याच्या 6 पेपर्सला 600 गुण असतात. एकूण 600 मार्क्सचा पेपर असल्यामुळे प्रत्येक पेपर हा 100 मार्क्सचा आहे. आणि याचं पासिंग जे आहे प्रत्येक पेपरचं 50 मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजेत. तर आणि तरच तुम्ही पास आहात. हे मेक शुअर करा की 50 मिळालेच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. तर 40 मार्क असतील किंवा काही सब्जेक्टला कमी जास्त मार्क असतील, तिथे थोडंफार तुम्हाला लिबर्टी मिळू शकते. पण मेक शुअर करायचं आहे की 50 मार्क्स मिळालेच पाहिजेत कुठल्याही परिस्थितीत, तुम्हाला जर पास क्लास रिझल्ट पाहिजे असेल तर. आणि जसं मी सांगितलं की पहिला प्रश्न कंपल्सरी असतो, तो अजिबात मिस नाही करायचा. प्रश्नपत्रिकेमध्ये जसं छोट्या छोट्या वाक्यात उत्तरे लिहा. जे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एका वाक्यात उत्तर लिहा, जोड्या लावा, किंवा गाळेला जागा भरा, किंवा लॉंग फॉर्म लिहा, शॉर्ट नोट्स लिहा, अशा प्रकारचे प्रश्न असतात. आणि जे डिस्क्रिप्टिव्ह मोठे प्रश्न असतात त्याच्यामध्ये आपण जसं बघूया, डिस्टिंग्विश बिटवीन, जसं फरक ओळखा वगैरे, ते पण असतं. जसं मोठे प्रश्न जर बघितले तर एखादा खूप जास्त प्रमाणात त्याला एक्सप्लेन करा, किंवा एक 16-17 मार्क्सचा एखादा प्रश्न असू शकतो, 18 मार्क्सचा एखादा असू शकतो. तर हे जे प्रश्न असतात ना, मोस्ट ऑफ द टाइम खूप जास्त प्रमाणात तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह लिहायचंय आणि मुद्देसूद लिहायचे. शिवाय तुम्ही कुठलाही पॉइंट कुठेही मांडायचा नाहीये.
जेणेकरून काय होईल, कारण या परीक्षेचं स्वरूप जे आहे लेखी असल्यामुळे तुम्हाला मुद्देसूद उत्तरांनाच चांगले मार्क्स मिळतात. सो त्याच्यामुळे मुद्देसूद लिहिणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया, तुम्हाला सांगेल मी. पण पहिल्यांदा आपण हे सगळं समजून घेऊया की प्रश्नपत्रिका कशा प्रकारची असते. आता ही जी माझ्याकडे दिसते ही दोन्ही लँग्वेज मध्ये प्रश्नपत्रिका आहे. इकडे इंग्लिशमध्ये आहे पहिल्या याच्यावरती आणि दुसऱ्या पेजवरती मराठीमध्ये असते इकडे. तर ही मी तुम्हाला दाखवेल इकडे साईडला. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर याचे पीडीएफ सुद्धा उपलब्ध आहेत आपल्याकडे, किंवा तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही सहकार आयुक्तची जी वेबसाईट आहे त्याच्यावरतीही तुम्हाला मिळून जातील. आमच्याकडून घेतलं तर आम्ही पूर्ण बंचच एकत्र करून देतो. सो त्याच्यामुळे सहकार आयुक्तच्या वेबसाईटवरतीही आहे आणि आपल्याकडेही आहे. त्यानंतर जसं ट्रू ऑर फॉल्स पण असतात काही प्रश्न. सो हे खूप चांगल्या पद्धतीचं प्रश्नपत्रिका डिझाईन केलेली असते. जसं आपण 10वी किंवा 12वीचे पेपर्स देतो त्या पद्धतीनेच ही डिझाईन केलेली परीक्षा आहे किंवा थोडक्यात प्रश्नपत्रिका असते. आणि ज्यावेळेस आपण एक्झाम लिहायला सुरुवात करतो तो मेक शुअर करायचं की आपल्या त्या वेळेत तेवढ्या गोष्टी कंप्लीट झाल्या पाहिजेत. त्याची वेळ तुम्हाला बघता आली पाहिजे. नाहीतर तुम्ही बराचसा वेळ एखाद्या प्रश्नाला घ्याल, मग ते वेळ निघून जाऊ शकते. तर मेक शुअर की तुम्हाला ते करायचंच आहे. अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस तुम्ही एक्झाम लिहाल, जसं आपण पूर्वी पण बोललो की मी हे वारंवार का सांगतो ते पण लक्षात घ्या, पहिला प्रश्न अजिबात मिस करायचा नाही, तो लिहायचाच. पहिला प्रश्न पहिल्यांदा सॉल्व्ह करायचा. कारण बऱ्याचशा वेळेस काय होतं की आपण ते दुर्लक्षित करतो. त्याच्यामुळे तो मेक शुअर करा. ही वारंवार सांगतो मी, 2-3 वेळेस झालं सांगतो या व्हिडिओमध्ये. त्याचं मेन कारण ते आहे, कारण आपण लक्ष देत नाही आणि जेणेकरून पहिला प्रश्न न सोडवल्यामुळे बऱ्याचशा वेळेस फेल होतात मुलं. आणि फेल झाल्यानंतर मग आपण रिपीट करतो. आपल्याला वाटतं की 35 मार्कला पास आहे, तुम्हाला मार्क कमी मिळाले असतात त्याच्यामध्ये. सो ते 35 मार्कला पास नसून 50 मार्क्स मिळवायचा प्रयत्न करायचा. 50च मार्क मिळाले पाहिजे. आणि तरच तुम्हाला ते काहीतरी तुम्हाला त्याचा उपयोग होईल. कारण काय होतं की आपण 1-2 सब्जेक्टमध्ये स्कोअर करतो, बाकीच्या एखाद्या सब्जेक्टमध्ये राहतच. ऑडिट असेल किंवा अकाउंट्स असेल, ह्या सब्जेक्टमध्ये थोडंफार मागे पुढे होतच. तर ते त्याची काळजी करायची नाही, कारण आपण तेवढा अभ्यास करायचा की 50 मार्क कमीत कमी मिळालेच पाहिजेत आपल्याला. तेवढं मुद्देसूद लिहिणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला महत्वाचे टप्पे काय आहेत किंवा एक्झामच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी महत्वाच्या आहेत हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. खूप महत्वाची गोष्ट जी आहे एक्झाम मध्ये तुमचा वेळ आणि वेळेत तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. आता काय होतं की आपल्याला सवय नसल्यामुळे आपण ते थोडंसं मागे पुढे होत राहतात गोष्टी, पण ते थोडंसं टाळण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी अगोदर तुम्हाला सराव करावा लागेल काही दिवस, किंवा त्याच्या आत्तापासून तयारी करा. तुमच्याकडे मे पर्यंतचा वेळ आहे, त्याच्यात तुमचा एखादा रविवारी शनिवारी वगैरे थोडंसं प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. किती तासात माझा किती सॉल्व्ह होत आहे किंवा कुठपर्यंत जातोय. त्यानंतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे प्रश्न आहेत का जे असे वारंवार विचारले जाऊ शकतात, हाही महत्वाचा टप्पा आहे. पण हे आपण पुढील व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. पण तत्पूर्वी हे जाणून घेणं मी कशासाठी आपण व्हिडिओ बनवला आहे, तर ते एक्झाम कशा प्रकारे असते किंवा एक्झामला तुम्ही कसं जाणं गरजेचं आहे. पहिल्यांदा आपण जाणून घेऊया एक्झाम कुठे होते, एक्झाम सेंटर्स कसे असतात, काय असतात. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 17 एक्झाम सेंटर आहेत. त्या 17 एक्झाम सेंटर्सची मी नावे इकडे स्क्रीनवरती देतोय किंवा खालीही देईल मी. तुम्ही कुठले एक्झाम सेंटर निवडू शकता. तुमच्या जे जवळचं नियरेस्ट लोकेशन आहे त्या लोकेशनला तुम्ही एक्झाम सेंटर निवडा. जिथे जिल्ह्याच्या ठिकाणी असेल, तुम्ही जर पुणे बारामती आसपास कुठे असाल तर पुणे निवडा. तुम्ही मुंबईत असाल तर मुंबई निवडा, ठाणे निवडा. त्यानंतर तुम्ही संभाजीनगरला राहत असाल तर छत्रपती संभाजीनगर निवडा, अहिल्यानगर आहे ते निवडा, अकोला आहे, सातारा आहे, सांगली आहे. जे काही तुम्हाला निवडायचे एक्झाम सेंटर तुमच्या दृष्टिकोनातून निवडायचे, तुमच्या जवळ जे असेल सेंटर ते तुम्ही निवडणं गरजेचं आहे. हे झालं पूर्ण आपण एक्झाम सेंटर्स बद्दल आहे. त्यानंतर एक्झामसाठी काय काय गोष्टी महत्वाच्या तेही जाणून घेऊया. शक्यतो तुम्ही तुमचं हॉल तिकीट कॅरी करण्याचं गरज आहे. तुम्ही म्हणजे करावंच लागतं खरं तर. प्रत्येक तिन्ही पेपरचं तुम्हाला ते हॉल तिकीट मिळतं. ते हॉल तिकीट तुम्हाला कॅरी करावं लागेल. एकच हॉल तिकीट असतं, ते पूर्ण कॅरी करणं गरजेचं आहे. आणि शक्य झाल्यास आधार कार्डही कॅरी करा. त्याचाही जर समजा चुकून काही विचारलं तुम्हाला एखाद्या सेंटरमध्ये आधार कार्ड दाखवा, काही वेळेस काय होतं थोडंसं मिसमॅच होतं फोटोमध्ये त्याच्यामध्ये, तर दाखवा म्हणून विचारलं जाऊ शकतं. तर त्यासाठी आधार कार्ड आणि तुमचं हॉल तिकीट जवळ असणं गरजेचं आहे. तुमचा नंबर चेक करा आणि त्या नंबरप्रमाणे तुम्हाला बसणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्यावेळेस एक्झाम सेंटरला जाता
लवकर निघा. लवकर निघाल्यानंतर तुम्ही वेळेत पोहोचू शकता. साधारणपणे 15-20 मिनिटं 30 मिनिटं तरी अगोदर पोहोचा, जेणेकरून तुम्हाला पुढे चेकिंग असेल काही असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सामोरं जाऊन तुम्ही त्या करू शकता. एक्झामच्या दृष्टिकोनातून अजून एक महत्वाचा टप्पा असा आहे की सगळ्यात मोठी गोष्ट आहे, आता एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट कधी येतो हे पण सगळ्यात बऱ्याचशा लोकांना माहित नसतं की कधी मिळतो, काय रिझल्ट लगेच असतो का. असं अजिबात नाहीये. जे प्रेशर मुलं आहेत त्यांच्यासाठी पण ही गोष्ट आहे, ज्यांना माहिती आहे ऑलरेडी तरीही आपण त्याच्यामध्ये एक्सप्लेन करतोय. तुम्ही मे मध्ये एक्झाम दिल्यानंतर डिसेंबरच्या साधारणपणे 15-20 तारखेच्या दरम्यान रिझल्ट लागतो, म्हणजेच थोडक्यात दुसऱ्या आठवड्याच्या दरम्यान. तर रिझल्ट लगेच मिळत नाही, त्याची एक प्रोसेस असते, ती स्टँडर्ड प्रोसेस फॉलो केल्यानंतरच आपल्याला रिझल्ट मिळतो. मेचा रिझल्ट तुम्हाला डिसेंबरमध्ये. तर प्रत्येक वर्षी जसं मे महिन्यामध्ये एक्झाम असते तसंच रिझल्ट ही डिसेंबर महिन्यामध्ये असतो. जीडीसीए परीक्षा मे 2026 साठी महत्वाची गोष्ट, एकदम अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की पहिला प्रश्न ज्यावेळेस तुम्ही पेपरला जाल त्यावेळेस पहिला प्रश्न सॉल्व्ह करायचा म्हणजे करायचाच, त्याला सोडायचा नाही तो प्रश्न. पहिला प्रश्न कंपल्सरी, हा फर्स्ट पॉइंट. दुसरा पॉइंट आहे तुम्ही मुद्देसूद उत्तरं लिहा, व्यवस्थित लिहा, नीट तुम्ही समजून घेऊन लिहा. आणि तिसरा पॉइंट आहे की तुम्ही टाइम व्यवस्थित मॅनेज करा, त्याच्या प्रश्नाला योग्य वेळ द्या आणि योग्य वेळ देऊन तो योग्य वेळेत सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. चौथा पॉइंट असा आहे की तुम्ही सराव करणं गरजेचं आहे. अगोदर तुम्ही एक्झामच्या अगोदर सराव करा, आतापासून करा. तुम्हाला सरावासाठी प्रश्नपत्रिका हवी असेल तर फोन करा आम्हाला, आम्ही तुम्हाला प्रश्नपत्रिका पुरवू. पाचवा पॉइंट असा आहे की हॉल तिकीट आणि आधार कार्ड घेऊन जाणं गरजेचं आहे. असावं तुमच्याकडे, आधार कार्ड विचारत नाहीत पण असलं पाहिजे. त्यानंतर 6वा पॉइंट महत्वाचा पॉइंट आहे की तुम्ही तयारी खूप चांगली करा, व्यवस्थित तयारी करा. काही समजलं नाही तुम्हाला, कुठे अडचण आली असेल, तुम्हाला क्लासेस बद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्यासाठी तुम्ही संपर्क करा. कशा प्रकारे होतात आपण त्याचं ट्रेनिंग देतो. जर तुम्हाला काही गरज असेल, कुठलं पुस्तक वाचलं पाहिजे, पुस्तक आमच्याकडनं हवे असतील तर तो कॉल करा, आम्ही तुम्हाला त्याही पद्धतीने आपण गाईड करूया. त्यानंतर 7वा महत्वाचा पॉइंट असा आहे की वेळेत पोहोचा, 30 मिनिटं अगोदर पोहोचा, साधारणपणे 20 ते 30 मिनिटं अगोदर पोहोचा एक्झाम सेंटरला, जेणेकरून तुमच्याकडे वेळ असेल तुमच्या बाकीच्या गोष्टी बघण्यासाठी. 8वा महत्वाचा प्रश्न आहे तुमचं, जसं आपण एक्झाम सेंटर ज्यावेळेस फॉर्म भरताना निवडतो ते एक्झाम सेंटर व्यवस्थित निवडा. 9वा पॉइंट, हाही पॉइंट महत्वाचा आहे, पुस्तकाचं व्यवस्थित वाचन करा, प्रत्येक गोष्ट समजून घेऊन वाचा आणि नंतर तुम्ही म्हणजे त्या पुस्तकामध्येही तुम्हाला प्रश्न असतात दिलेले, तेही सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला ते सराव होईल थोडा थोडा आणि त्याची सवय लागेल की लिहिण्याची सवय लागेल ऍटलिस्ट. आणि शेवटचा 10वा प्रश्न आहे, प्रश्न नाहीये, हे तुम्हाला सगळ्यांना जीडीसीए परीक्षा 2026 साठी आमच्याकडनं शुभेच्छा. जीडीसीए कॉलेज तर्फे तुम्हाला ऑल द बेस्ट. चांगला पेपर लिहा आणि चांगल्या मार्काने पास व्हा. अशाच अजून माहितीसाठी तुम्हाला काही अजून इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा अजून तुम्हाला वाटत असेल की याच्यावरती व्हिडिओ बनवा तर तो आपण व्हिडिओ बनवूया. तुम्ही सजेशन द्या कमेंट बॉक्समध्ये, तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्या आम्हाला कळवा किंवा फोन करा आम्हाला. डिस्प्लेवरती मी नंबर देतोय ऑलरेडी आणि खालीही डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतोय, लिंक मेन्शन करतो. बाकीचे पूर्वीचेही व्हिडिओ बघा, आपले एक्झाम फॉर्म कसा भरला पाहिजे, काय केलं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जीडीसीए बद्दलच, अजून काही वेगळे कोर्सेस बद्दल. तर तोपर्यंत नमस्कार.